नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 14 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, बिमस्टेक कृषी मंत्र्यांची तिसरी परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेपाळ। बिमस्टेक कृषी मंत्र्यांची तिसरी परिषद नेपाळ येथे आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंग चौहान भारताच्या बाजूने या बैठकीत सहभागी झाले होते। या परिषदेचा उद्देश बिमस्टेक देशांमध्ये शेतीचा विकास करणे आणि अन्न सुरक्षेवर चर्चा करणे हा आहे। पहिली बिमस्टेक कृषी मंत्र्यांची परिषद 12 जुलै 2019ला म्यानमार येथे झाली। दुसरी बिमस्टेक कृषी मंत्र्यांची परिषद 10 नोव्हेंबर 2022 रोजी भारतात झाली। नुकतीच बिमस्टेकची 6वी परिषद थायलंडमध्ये 3 ते 4 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती। आता आपण बिमस्टेकबद्दल जाणून घेऊयात। बिमस्टेक याचा फुल फॉर्म आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन। ही एक प्रादेशिक संघटना आहे जी तिच्या सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवते। याची स्थापना 6 जून 1997 मध्ये झाले। बिमस्टेकचे मुख्यालय ढाका, बांगलादेश येथे आहे। यामध्ये एकूण सदस्य देश आहेत 7, जे की आहेत बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड। बिमस्टेकचे वर्तमान अध्यक्ष आहेत बांगलादेश व माजी अध्यक्ष होते थायलंड। बिमस्टेकचे वर्तमान सरचिटणीस आहेत भारत, जे की 2023 पासून आहेत। बिमस्टेकचे पहिले समिट 31 जुलै 2004ला बँकॉक, थायलंड येथे झाले। बिमस्टेकची शेवटची शिखर परिषद 30 मार्च 2022ला श्रीलंका येथे झाली। 2024 मध्ये भारतात पहिली बिमस्टेक बिझनेस समिट झाली होती। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले पहिले कन्नड भाषेतील पुस्तक कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हार्ट लॅम्प। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले पहिले कन्नड भाषेतील पुस्तक हार्ट लॅम्प हे आहे। अलीकडेच दीपा भास्ती यांनी अनुवादित हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केले जाणार आहे। हार्ट लॅम्प हे कन्नड भाषेतील पहिले पुस्तक बनले आहे जे की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे। हे पुस्तक बानू मुश्ताक यांनी लिहिले आहे। कन्नडमध्ये त्याचे नाव येडेया हंडाटे आहे। हार्ट लॅम्प पुस्तकात दक्षिण भारतातील मुस्लिम महिला आणि मुलींचे दैनंदिन जीवन प्रतिबिंबित करणाऱ्या 12 कथा आहेत। आता आपण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात। याला मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइज म्हणून देखील ओळखले जाते। UK किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकांना हा पुरस्कार दिला जातो। हे पुरस्कार 2005 मध्ये सुरू झाले होते आणि या पुरस्कारासाठी 50,000 पाउंडचे बक्षीस दिले जाते। 2024 मध्ये जेनी एरपेनबेक यांनी लिहिलेले आणि मायकेल हॉफमन यांनी अनुवादित केलेले कॅरॉस या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, भारत सरकारने सुरू केलेल्या पोषण पखवाड्याच्या 7व्या आवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुपोषणाचा सामना करणे आणि चांगले पोषण परिणाम मिळविणे हे भारत सरकारने सुरू केलेल्या पोषण पखवाड्याच्या 7व्या आवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2018 रोजी झुंझुनू, राजस्थान येथे पोषण अभियान सुरू केले, ज्याचा उद्देश 0 ते 6 वर्षांखालील बालके, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचे पोषण सुधारणे आहे। भारत सरकारने पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत पोषण पखवाड्याची 7वी आवृत्ती सुरू केली आहे, जी कुपोषणाला तोंड देण्यासाठी आणि समाजातील असुरक्षित घटकांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे। केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला
8 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 पर्यंत चालणारी ही मोहीम निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, कुपोषणाचे व्यवस्थापन करणे आणि पोषण ट्रॅकरबद्दल जागरूकता वाढविणे यासारख्या विविध विषयांवर लक्ष केंद्रित करते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 4 आहे, PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 4 म्हणजेच POEM-4 हे अंतराळ संशोधन व्यासपीठ आहे. ते कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 4 म्हणजेच POEM-4 हे अंतराळ संशोधन व्यासपीठ विकसित केले आहे. POEM-4 हे इस्रोचे एक प्रायोगिक मिशन आहे जे PSLV रॉकेटच्या 4थ्या टप्प्याचा वापर करून अंतराळात वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. POEM-4 हा स्पेडेक्स मिशनचा भाग आहे ज्यामध्ये स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याचा उद्देश आहे. POEM-4 हा इस्रोच्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशनचा 4था टप्पा होता जो अलीकडेच पृथ्वीवर परत आणण्यात आला आहे. स्पेडेक्स मिशन 30 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आला आणि त्यात 475 किलोमीटर उंचीवर उपग्रह स्थापित केले गेले आणि ते डॉक करण्यात आले. याचा उद्देश डॉकिंग तंत्र शिकणे हा होता जेणेकरून नंतर आपण उपग्रहांना जोडून आपले अंतराळ स्थानक बनवू शकू. आता आपण POEM-4 मिशनबद्दल जाणून घेऊयात. याचे पूर्ण नाव आहे PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल. या मिशनला लॉन्च करण्यात आले 30 डिसेंबर 2024 रोजी. हे इस्रोचे स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मिशन आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी करण्यात येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी करण्यात येते. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई सपकाळ व वडिलांचे नाव रामजी सपकाळ होते. तसेच त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई व सविता आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाजसुधारक, अर्थशास्त्री आणि भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते. ते दलित आणि इतर दुर्बळ घटकांच्या हक्कासाठी लढले आणि सामाजिक न्यायासाठी एक मजबूत आवाज होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री देखील झाले. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते तसेच संविधानाचे शिल्पकार असेही म्हणतात. त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा संस्थेची स्थापना केली. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. यामुळे 20 मार्च 1927 रोजी आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हाताच्या ओंजळीत घेतले व ते पाणी प्राशन केले व चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही पुस्तके बघूयात. त्यामध्ये आहे द बुद्ध अँड हिज धम्म, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, वेटिंग फॉर अ विजा, कास्ट्स इन इंडिया आणि हू वेअर द शूद्र या पुस्तकांचा समावेश आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6 आहे, सांबा वाठल ज्याला अलीकडे GI टॅग देण्यात आला आहे तो कशाचा प्रकार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिरची. सांबा वाठल हा मिरचीचा प्रकार आहे व त्याला अलीकडे GI टॅग देण्यात आला आहे. अलीकडेच विरुधुनगर जे की तामिळनाडू येथे आहे येथील मिरची असलेल्या सांबा वठलला GI टॅग देण्यात आला आहे. मिरचीची एक विशिष्ट जात विरुधुनगर सांबा मिरची विरुधुनगर जिल्ह्यात पिकविली जाते आणि ती तिच्या लाल रंग, अद्वितीय चव, मध्यम उष्णता आणि चमकदार लाल रंगासाठी ओळखली जाते. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. त्याची सुरकुत्या पडलेली पोत आणि मध्यम आकार यामुळे ते दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये वेगळे दिसते. पारंपरिक मसाल्यांच्या बेलन, लोणचे आणि मसाल्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तामिळनाडूच्या विरुधुनगर, रामनाथपुरम, शिवगंगा आणि थुथुकुडी जिल्ह्यांमध्ये याचे पीक घेतले जाते आणि विरुधुनगर, सत्तूर, थुथुकुडी आणि
रामनाथपुरम येथे या मिरचीच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. आता आपण अलीकडेच ज्या उत्पादनांना GI टॅग मिळाले आहेत ते बघूयात. यामध्ये आहे कुमव कोनम पानाची पाने जे की तंजावरचे आहे, तौलाई फुलांचा हार जो की कन्याकुमारीचा आहे, सौदागरी ब्लॉक प्रिंट जे की जमलापूर गुजरातचे आहे, चपाता मिरची जी की वारंगल तेलंगणाची आहे, कन्नड डिपाया ही केरळमधील आदिवासी हस्तकला आहे, अमलसाड चिकू जे की नवसारी गुजरातचे आहे, तसेच बंगालच्या देखील काही वस्तूंना GI टॅग मिळाला आहे. त्यामध्ये आहे नोलेन गुरेर संदेश, पांढरे बोंडे, छना बोरा, मोतीचूर लाडू, वारईपूरचे पेरू, विष्णुपूरचे मोतीचूर लाडू आणि राधुनी पागल तांदूळ, तसेच मालदाचा निस्तारी रेशीम धागा या सर्व उत्पादनांना अलीकडे GI टॅग मिळाले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, राजेश उन्नी. राजेश उन्नी यांना राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अलीकडेच सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक राजेश उन्नी यांना नॅशनल मेरीटाईम वरुण पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सागरी क्षेत्रातील भारताचा सर्वोच्च वैयक्तिक सन्मान आहे जो सागरी क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. सिनर्जी मरीन ग्रुप ही एक जहाज व्यवस्थापन कंपनी आहे जी सागरी क्षेत्रात काम करते. तिचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे आणि ती राजेश उन्नी यांनी सुरू केली होती. आता आपण राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात. सागरी क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार शिपिंग महासंचालनालय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून दिला जातो. 2024मध्ये तो श्री धीरेंद्र कुमार सन्याल यांना त्यांच्या सागरी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, थॉमस कुक इंडिया लिमिटेडने त्यांच्या परकीय चलन व्यवसायासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, कार्तिक आर्यन. थॉमस कुक इंडिया लिमिटेडने त्यांच्या परकीय चलन व्यवसायासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कार्तिक आर्यनची नियुक्ती केली आहे. याआधी कार्तिक आर्यन हाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ब्रँड ॲम्बेसेडर देखील बनवण्यात आला आहे. आता आपण अलीकडेच नवीन ब्रँड ॲम्बेसेडर जे बनले आहेत ते बघूयात. L&T फायनान्स आणि स्केचर्सचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. जसप्रीत बुमराह. सलमान खान इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. लेविसचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत दिलजीत दोसांज. फेडरल बँकेच्या ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत विद्या बालन. PV सिंधू या पुमाच्या ब्रँड ॲम्बेसेडर बनल्या आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, थिओबाल्डियस कॉन्केनेन्सिस ही नवीन गोगलगाय प्रजाती कोठे शोधली गेली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, महाराष्ट्र. थिओबाल्डियस कॉन्केनेन्सिस ही नवीन गोगलगायची प्रजाती महाराष्ट्रात शोधली गेली आहे. गोगलगाय विशेषतः पावसाळ्यात दिसतात. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल मोलुस्कन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र भारतातील किनारी प्रदेशातील सायक्लोफोरिड लँड स्नेलची एक नवीन प्रजाती कॅनोगोस्ट्रोपोडा सायक्लोफोरिडे या शीर्षकाच्या पेपरमध्ये थिओबाल्डियस कॉन्केनेन्सिस ही एक नवीन प्रजाती शोधली आहे जी केवळ कोकणातील विशिष्ट प्रदेशात अस्तित्वात आहे. यामुळे तो कोकणच्या नैसर्गिक वारशाचा एक अमूल्य भाग ठरला आहे. संशोधकांनी असे म्हटले आहे की ही गोगलगाय उत्तरेकडील जंगली जैव वंशविस्तारासाठी अप्रत्याशित आहे. ही प्रजाती प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित आणि अर्धसदाहरित जंगलात आढळते. भारतात याच्या 167 जाती आणि 39 कुटुंबातील एकूण 1138 लँड स्नेल प्रजातींची नोंद झाली आहे. जमिनीवरील गोगलगाय आणि स्लगचे आयुष्य सुमारे 2 ते 7 वर्ष असते. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, उत्तराखंडमध्ये जलसंधारणासाठी भगीरथी ॲप कोणी सुरू केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, पुष्कर सिंग धामी. उत्तराखंडमध्ये जलसंधारणासाठी भगीरथी ॲप पुष्कर सिंग धामी यांनी सुरू केले आहे. धारा मेरा, नोला मेरा, गाव मेरा, प्रयत्न मेरा या मोहिमेच्या थीमशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या क्षेत्रातील धोक्यात आलेल्या जलस्रोतांची तक्रार करण्यात सहभागी करून घेणे आहे. या ॲपचा उद्देश सरकारला महत्त्वाच्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी पावले उचलण्यास मदत करणे आहे.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.